स्कॅन्डिनेव्हिया, फिनलँड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क. 15 जून 2018 ते 26 जून 2018. आजवरची प्रत्येक सहल आयोजित करताना जो उत्साह असायचा तो या सहलीला नव्हता एवढे मात्र नक्की. कारण प्रत्येक सहलीचा प्राण सौ भारती या सहलीतच काय पण माझ्याबरोबर व या जगातच नव्हती. कोणत्या सहलीला जायचे, कोणी जायचे, कोणातर्फे टूर करायची हे सगळं ठरवण्यापासूनची सगळी पूर्वतयारी तिचीच असायची. नेहमीच्या ग्रुप मेंबरपैकी कोणी येत नसेल तर आग्रहाने त्याला आपल्याबरोबर कसा नेता येईल, त्याचे मन कसे वळवता येईल हेही कसब तिला अवगत होते. म्हणूनच तर आम्ही दोघांनीच केलेल्या सहलींची संख्या फार तर जेमतेम 2 किंवा 3 असेल. कोणताही आनंद सर्वांनी मिळून घेतला तर तो जास्त उपभोगता येतो असे तिचे मत होते. असो, ही स्कॅन्डिनेव्हियाची सहल करायची मूळ संकल्पना माझी व गीताची. युरोपच्या उत्तर भागातील फिनलँड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क या देशांना मिळून स्कॅन्डिनेव्हिया असे म्हटले जाते. ही सहल कोणातर्फे करायची यासाठी केसरी, कॉक्स अँड किंग्ज, अनुभव, नीम, मँगो या सर्व ट्रॅव्हल्सकडे चौकशी केली होती. या सर्वांचा शोध घेताना एक दिवस अचानकपणे श्री मंगेश नाडकर्णी यांचा मला फोन आला. मंगेश नाडकर्णी म्हणजे आमच्या ऑफिसचा एक वेंडर. त्यांचा स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय होता व माझ्याशी तो त्यानिमित्त संपर्कात असायचा. त्या काळात तो मी नेहमी केनिया सफारीच्या टूर नेतो असे सांगायचा. पण त्या काळी परदेशवारीच्या पैशाचा विचार करून हे आपल्या आवाक्या बाहेरचे आहे असेच वाटायचे. कधी काळी आपण परदेशवारी करू असे स्वप्नात सुद्धा वाटत नव्हते. हळूहळू परिस्थिती बदलत गेली, थोडी आर्थिक सुबत्ता यायला लागली व 4 परदेशवाऱ्या कधी झाल्या हे कळले देखील नाही. आणखी 2-3 परदेशवाऱ्या करायची भारतीची खूप इच्छा होती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होते व ती मला सोडून पुन्हा कधीही परत न येणाऱ्या अशा प्रवासाला एकटीच निघून गेली होती. अशा प्रत्येक सहलीच्या वेळी भारतीची आठवण येणे माझ्यासाठीच काय पण आमच्या ग्रुपमधील सर्वांसाठीच अपरिहार्य आहे. असो, आमचा सहलीचा विषय चालू असताना मंगेश यांचा अचानक फोन आला व त्यांनी आता एका नवीन टूर कंपनीला जॉईन केल्याचे सांगितले. आमचाही टूर करण्याविषयीचा मानस त्यांना सांगितला. आमच्यासमोर सर्वांच्या टूर कॉस्ट होत्याच. श्री मंगेश माहितीतला असल्यामुळे व सविस्तर चर्चेनंतर त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आता कोणी जायचे यावर विचारविनिमय झाला. विजय व गीता पटवर्धन दोघं आणि मी तयार होतोच. हेमंत अंजू दाते यांनीही येण्याची तयारी दर्शवली होती. या काळात छायाचा मुक्काम ऑस्ट्रेलियाला होता, पण तिनेही फोनवरून येण्याची तयारी दाखवली होती. दरम्यानच्या काळात भारती व अंजू यांची मैत्रीण अनिता पाठारे ही योगायोगाने अंजूकडे पुण्यालाच होती. अंजूने तिला टूरला येण्याबद्दल विचारल्यावर तिनेही होकार कळवला. त्यामुळे आमच्या ग्रुपची संख्या आता 7 झाली होती. दरम्यानच्या काळात दिनांक 24 मार्च 2018ला किरणकडे गेट टुगेदर झाले. बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर सहलीच्या गप्पा झाल्या तेव्हा स्कॅन्डिनेव्हियावर नुसतीच चर्चा झाली. कारण आतापर्यंत स्कॅन्डिनेव्हियाचा कार्यक्रम ठरला होता, पण या गेट टुगेदरमध्ये पुढच्या ट्रिप्स मात्र ठरल्या. त्यात एक पावसाळी सहल, ऑक्टोबरमधली आंध्र प्रदेशची आरुका व्हॅली, भविष्यातली भूतान व डिसेंबर-जानेवारीमधील रणोत्सव या सहलीवर जवळजवळ शिक्कामोर्तब झाला. सर्वसाधारणपणे एक सहल संपत येते तेव्हा दुसऱ्या सहलीबद्दल चर्चा होऊन ती सहल ठरते असा आजवरचा दंडकच होता. परंतु यावेळेला मात्र तो मोडीत काढून एका गेट टुगेदरमध्येच एवढ्या सहली करायच्या ठरल्या. ही खरी म्हणजे आनंदाचीच बाब होती. 21 मे 2018ला व्हिसासाठीची अपॉइंटमेंट मिळाली. त्यासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ट्रेड सेंटरला जावे लागणार होते. 3ऱ्या मजल्यावर शेंजन व्हिसाचे ऑफिस होते व प्रत्येकाच्या अपॉइंटमेंटच्या वेळाही वेगवेगळ्या होत्या. माझी सकाळची 8:30 वाजता, गीता व विजय पटवर्धन यांची 9:30ची व अंजू हेमंत दाते, अनिता व छाया यांची 11 वाजताची वेळ होती. सगळ्याचे डॉक्युमेंट सबमिशन व्यवस्थित पार पडले. साधारणपणे 14-15 वर्किंग डेजमध्ये पासपोर्टवर व्हिसा स्टॅम्प होऊन मिळेल असे सांगितले होते. सबंध युरोपभर युरो हे चलन असले तरी सगळीकडे ते चालतेच असे नाही. जसे लंडनमध्ये पाऊंड, स्वित्झर्लंडमध्ये फ्रँक्स, तसेच नॉर्वे, स्वीडन व डेन्मार्कमध्ये क्रोन हे चलन आहे. युरोचा दर साधारण 80 रुपये होता. संकल्प टूरने आम्हाला माणशी 500 युरो घ्यायला सांगितले होते, परंतु खरेदीचा काही मानस नसल्यामुळे बहुतेकांनी माणशी 250 युरोज घेतले होते. बाकीचे दर साधारण खालीलप्रमाणे होते. 1 युरो म्हणजे रुपये 80, 1 युरो म्हणजे 9.51 नॉर्वे क्रोन, 1 नॉर्वे क्रोन म्हणजे रुपये 8 रुपये 32 पैसे, 1 युरो म्हणजे 10.27 स्वीडिश क्रोन, 1 स्वीडिश क्रोन म्हणजे रुपये 7 रुपये 70 पैसे, 1 युरो म्हणजे 7.44 डेनिश क्रोन, 1 डेनिश क्रोन म्हणजे रुपये 10 रुपये 62 पैसे असा विनिमयाचा दर होता. बाकीची सर्व जय्यत तयारी झाली होती.
आता फक्त निघण्याच्या दिवसाचीच वाट बघत होतो. आज 14 जून 2018 रात्री 10च्या दरम्यान आम्ही, मी व विजय, गीता गाडी करून विमानतळाकडे निघालो. कारण 11च्या दरम्यान विमानतळावर पोहोचण्यास सुनीलने ठरल्या ठिकाणी जमण्यास सांगितले होते. हळूहळू सर्वच जण ठरलेल्या वेळी जमू लागले. आज दिवस पहिला, दिनांक 15 जून 2018. आज पहाटे 2:40 जेट एअरवेजचे विमान होते व प्रवास वाया ॲम्स्टरडम होता व 1.25 तासाचा ब्रेक होता. ॲम्स्टरडमला विमान तेथल्या सकाळी 8:15ला पोहोचले. त्यावेळेला भारतात दुपारी 1:15 वाजले असतील, कारण वेळेत 4.5 तासाचा फरक होता. पुढचा प्रवास 9:50 फिनलँड येथील हेल्सिंकीपर्यंत होता व दुपारी 1:10 पोहोचणार होतो. आमच्या या प्रवासात आमच्याबरोबर संकल्पाचा टूर मॅनेजर नव्हता. तो आमच्या नंतर वेगणाऱ्या दुसऱ्या ग्रुपबरोबर होता. आमच्या 7 जणांच्या ग्रुपबरोबर श्री व सौ महाजन हेही होते. असा आमचा एकूण 9 जणांचा ग्रुप होता व 10वा मेंबर श्री माधव कुंटे हे एकटेच वाया इस्तंबूल येणार होते. तो ग्रुप हेल्सिंकीला संध्याकाळी 6च्या सुमारास येणार होता. विमानतळावर उतरल्यावर हेल्सिंकी येथील हॉटेल क्राउन प्लाझाला घेऊन जाण्यासाठी बसची व्यवस्था अगोदरच करून ठेवली होती. आम्ही आल्यानंतर थोड्या वेळाने बस आली व आमचे जेवण एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये घेऊन हॉटेल क्राउन प्लाझामध्ये पोहोचलो. नंतरचा वेळ फ्री टाईम असल्यामुळे आम्ही सर्वजण संध्याकाळी फेरफटका मारायला बाहेर पडलो. अतिशय स्वच्छ, शुद्ध, थंड हवा, रस्त्यावर तुरळक माणसे, त्यामुळे नदीकिनारी फिरायला फारच मजा येत होती. आपल्याकडे काळाच्या ओघात गडप झालेल्या ट्रॅम येथे मात्र अजूनही आहेत. निरनिराळ्या आकर्षक रंगात असलेल्या या ट्रॅम लक्ष वेधून घेत होत्या. विशेष म्हणजे अतिशय कमी लोकवस्ती असल्यामुळे ट्रॅममध्येही फारच कमी लोक असायची. आपल्याकडे कधीच एवढ्या तुरळक रहदारीची सवय नसल्यामुळे फारच गंमत वाटत होती. भरपूर फोटोग्राफी करत आमची भ्रमंती चालूच होती. संध्याकाळी 6:30-7 वाजता आम्हाला दुसरा ग्रुप जॉईन झाला. त्यांच्याबरोबर ठरल्याप्रमाणे टूर मॅनेजर श्री सुनील तारकरही होते. तोपर्यंत वेळ कसा गेला ते कळलाच नाही. नवीन ग्रुपबरोबर जुजबी ओळख झाली व थोड्याच वेळात बसने दुपारच्याच हॉटेलात जेवणासाठी निघालो. उद्या सकाळी हेल्सिंकीच्या सिटी टूरसाठी निघायचे होते. आज दिवस दुसरा, दिनांक 16 जून 2018. हेल्सिंकी ही फिनलँडची राजधानी. येथील चलन युरोच आहे. या शहराला लांबलचक असा किनारा लाभला असून एकूण 315 बेटांचा समावेश आहे. दुसऱ्या महायुद्धात भयंकर नुकसान झाल्यावर 1970 साली या शहराचा विकास होऊन याचे वेगाने शहरीकरण झाले. फिनलँडमधील फुटबॉल व आईस हॉकी हे खेळ येथे व्यावसायिक पद्धतीने खेळवले जातात. सकाळी लवकर आटोपल्यामुळे मी आणि अनिता बाहेर चक्कर मारायला गेलो होतो. निर्मनुष्य रस्ते, तुरळक रहदारी अशा वातावरणात फिरायला खूपच बरं वाटत होते. आजच्या सिटी टूरचे अशा या ऐतिहासिक शहरातला आमचे पहिले ठिकाण होते ऑलिम्पिक स्टेडियम. येथे बांधकाम चालू असल्यामुळे ते बाहेरूनच बघता आले. 1949 सालच्या ऑलिम्पिकसाठी ते बांधले होते, पण महायुद्धामुळे ऑलिम्पिक होऊ शकले नाही. पण 1952 साली हा मान या स्टेडियमला मिळाला. या प्रेक्षागृहात 40,000 प्रेक्षक बसू शकतात. 72 मीटर उंचीचा टॉवर दुरूनच बघता येतो. त्याचे फोटो काढून व आजूबाजूच्या परिसराचे फोटो काढून बसने पुन्हा सिटी टूरला निघालो. दुसरे ठिकाण होते सिबेलियस मॉन्युमेंट. फिनलँडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जीन सिबेलियस याला आदरांजली म्हणून हे स्मारक उभे केले आहे. या स्मारकात 600 स्टीलच्या पोकळ नळ्यांचा वापर करून हे शिल्प इला हिल्ट्युनेट या शिल्पकारने बनवले आहे. 1967 साली हे स्मारक घडवले व या स्मारकाचे वजन 24 टन आहे. नंतरचे ठिकाण होते रॉक चर्च. हेल्सिंकीमधील हे अनोखे चर्च एक मोठे आकर्षण मानले जाते. दगडात कोरलेल्या याच्या भिंती अशाच खडबडीत ठेवलेल्या आहेत. या चर्चमध्ये वर असलेल्या तांब्याच्या घुमटातून प्रकाश येण्याची व्यवस्था केली आहे. ही जगावेगळी वास्तू टुमो व ट्युमो या 2 भावांनी निर्मिती केली असून 1969 साली ती लोकांसाठी खुली करण्यात आली. इतर चर्चप्रमाणे इथे घंटा नाही, पण ध्वनिमुद्रित केलेल्या घंटेचा आवाज ऐकवला जातो. एका चित्रातल्यासारख्या इमारती, स्वच्छ रस्ते, तुरळक वाहने व माणसांची जेमतेम वर्दळ या आपल्याकडे कधीही न असणाऱ्या व न अनुभवलेल्या गोष्टींमुळे बसमधली सिटी टूरसुद्धा आनंददायी होती. फिनलँडच्या पूर्वेला रशिया, पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे व दक्षिणेला इस्टोनिया आहे. लोकसंख्या घनतेच्या क्रमवारीत नॉर्वे आणि आइसलँडनंतर फिनलँडचा 3रा क्रमांक लागतो. जागतिक क्रमवारीतील कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांच्या यादीत फिनलँडचा वरचा क्रमांक लागतो. इथल्या उत्तरेकडच्या भागात सूर्य 73 दिवस मावळत नाही व 51 दिवस उगवत नाही. फिनलँडमध्ये 7 ते 16 वयोगटातील मुलांना शिक्षणाची सक्ती आहे व मुलांना विनामूल्य भोजन दिले जाते. फिनलँडमध्ये मोबाईल व इंटरनेट वापरण्याचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. 99% लोक मोबाईल वापरतात. नोकिया ही जगातील सर्वात मोठी मोबाईल बनवणारी कंपनी ही फिनलँडमधील असण्याचा हा परिणाम असावा.
आमची बसमधून सिटी टूर व फोटोग्राफी चालूच होती. आज आम्हाला हेल्सिंकी सोडायचे होते, त्यामुळे बसमध्ये सर्व सामान लोड करूनच ठेवले होते. सर्वच ठिकाणी एकाच रात्रीचा मुक्काम असल्यामुळे प्रत्येक दिवशी बॅगा बसमध्ये चढवणे व उतरवणे हा उद्योग होताच. आजचा हेल्सिंकीपासूनचा स्टॉकहोमपर्यंतचा प्रवास रात्रभर व क्रूजने होता. क्रूजचे नाव सिल्जा चालिंक असे होते. रात्रभर क्रूजने प्रवास करण्याची पहिलीच वेळ होती, त्यामुळे उत्सुकता होतीच. आत्तापर्यंत फक्त ऐकूनच होतो, पण या वेळेला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा होता. 3:30पर्यंत सागरकिनारी पोहोचलो होतो. 5पर्यंत चेक इन करायचे होते. बोर्डिंग पास व केबिनची अलॉटमेंट अगोदरच झाली होती. आमचा मुक्काम 5व्या मजल्यावर होता. अतिशय छोट्या अशा जागेत तशी 4 जणांची झोपण्याची व्यवस्था असते. आमची ट्विन शेअरिंगमध्ये सोय केली होती. त्यातच टॉयलेट व आंघोळीचीही सोय होती. अतिशय छोट्या जागेत सर्व आटोपशीरपणे व्यवस्था केलेली असते. क्रूज एकूण 12 मजल्याची होती. प्रत्येकाने आपापल्या केबिनचा ताबा घेतल्यावर सामान टाकून सर्वच जण शेवटच्या म्हणजे 12व्या मजल्यावर गेले. 12व्या मजल्यावरून सभोवतालच्या समुद्राचा जो नजारा दिसत होता तो अवर्णनीय होता. मध्यभागी असलेल्या कॅप्टनच्या केबिनच्या भोवतालचा सगळा परिसर फिरून भरपूर व मनसोक्त फोटोग्राफी केली. ही असली मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात बंद करणं योग्य की डोळ्यात साठवण योग्य याचा निर्णय करणं फारच कठीण आहे. असो, आपल्या मानवी मर्यादा लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे क्षण कॅमेऱ्यात टिपणंच योग्य. 12व्या मजल्यावरचा समुद्रावरून येणारा वारा आता त्रासदायक वाटायला लागला होता. तरीसुद्धा थोडासा आडोसा शोधत डेकवर राहण्याचा आनंद उपभोगता येईल तेवढा घेत होतो. संध्याकाळ झाली तरी ऊन व उन्हाची तीव्रता कमी नव्हती. सरतेशेवटी डेकवरून काढता पाय घावाच लागला. आता मोर्चा शॉपिंगकडे वळवला, उगाच टाइमपाससाठी. खरं म्हणजे शॉपिंगमध्ये कोणालाच स्वारस्य नव्हते, पण क्रूजवर फेरफटका मारायला तेवढं कारण पुरेसं होतं. शॉपिंगनंतर जेवणाची वेळ ठरलेली होतीच. व्हेजवाल्यांसाठी जेवणात फार कमी पर्याय उपलब्ध होते, तरीही उदरभरणाचा कार्यक्रम उरकणे क्रमप्राप्तच होते. आज रात्रीची झोप क्रूजवरच होती, त्यामुळे प्रत्येकाला ती लागेल की नाही याची चिंता होती. पण पहिलाच अनुभव चांगला होता. रात्री क्रूज अजिबात हलली नाही, त्यामुळे झोपण्याविषयी कोणाची विशेष तक्रार नव्हती. आज दिवस 3, दिनांक 17 जून 2018. आज क्रूजने स्टॉकहोमला पोचणार होतो व पोचायला साधारण 10 वाजणार होते. त्यापूर्वी क्रूजवरच नाश्ता होता. सकाळी लवकर उठून पुन्हा 12व्या मजल्यावर सकाळचा दिसणारा नजारा बघायला गेलो. मी, अंजू, दाते व अनिता सकाळीच डेकवर गेलो. पुन्हा मनसोक्त फोटोग्राफी केली. आजचा सकाळचा नाश्ता क्रूजवरच होता. शोधाशोध करून आपल्याला योग्य असा नाश्ता निवडणे व तो करणं हे मोठे जिकिरीचे काम. तेही पार पाडले. आता स्टॉकहोम जवळ येत चाललं होता. जसजशा तेलाच्या टाक्या दिसायला लागल्या ती स्टॉकहोम जवळ आल्याची खूण होती. साधारण 10च्या सुमारास बोट किनाऱ्याला लागली होती. सामान बसमध्ये लोड करून आज स्टॉकहोमची सिटी टूर करायची होती. स्टॉकहोम ही स्वीडनची राजधानी व आर्थिक राजधानीसुद्धा आहे. या शहराचा मध्यभाग 14 बेटांनी मिळून बनलेला आहे, त्यामुळे याला व्हेनिस ऑफ स्कॅन्डिनेव्हिया असेही म्हणतात. इथला हिवाळा अतिशय थंड व उन्हाळा अतिशय सौम्य असतो. हिवाळ्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 6 तासाचा दिवस असतो, तर उन्हाळ्यात जूनच्या शेवटी 18 तासापेक्षा जास्त वेळ सूर्यप्रकाश असतो. स्वीडनच्या एकूण लोकसंख्येच्या 20% लोक स्टॉकहोममध्ये आहेत. आमचे पहिले ठिकाण होते वासा म्युझियम. हे म्युझियम फक्त स्टॉकहोममध्ये नव्हे तर संपूर्ण स्वीडनमध्ये अनोखे म्युझियम म्हणून ओळखले जाते. 17व्या शतकातील वासा नावाचे भव्य बहुमंजली जहाज 1628 मध्ये एका सागरी मोहिमेत बुडाले होते. पुरातत्व शास्त्रज्ञ श्री अँडर्स फ्रॉझिन यांनी 1956 साली या बुडालेल्या जहाजाचा ठावठिकाणा शोधला आणि बऱ्यापैकी धड स्थितीत असलेले हे जहाज 1961 साली पाण्याबाहेर किनाऱ्यावर आणले. 1981 साली स्वीडनच्या शासनाने या जहाजाचे रूपांतर कायमस्वरूपी संग्रहालयात करायचे ठरवले. 384 जणांनी या म्युझियमसाठी आराखडे व प्रतिकृती पाठवल्या होत्या, पण मॅन्सन व डब्लॉक यांनाच काम मिळाले. काम पूर्ण झाल्यावर 15 जून 1990 साली हे म्युझियम सर्वांसाठी खुले झाले. हे म्युझियम पाहून झाल्यावर शेवटी एक डॉक्युमेंटरी फिल्म दाखवतात. ती बघून आम्ही सिटी हॉल पाहण्यास निघालो. 1911 ते 1923 या काळात ही भव्य वास्तू बांधण्यात आली व यासाठी 80 लाख लाल विटांचा उपयोग केला आहे. या इमारतीत शहराचे म्युनिसिपल काउन्सिल आहे. सिटी हॉलमधील 348 फूट उंच मनोऱ्यावरचे स्वीडनचे 3 मुकुटाचे राजचिन्ह दुरूनही स्पष्ट दिसते. या सिटी हॉलमधील ब्ल्यू हॉल हे दालन नोबेल प्राइज समारंभाशी जोडलेले आहे. विख्यात स्वीडिश शास्त्रज्ञ श्री आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या विध्वंसकाचा शोध लावला व या शोधाने त्याला अमाप कीर्ती व संपत्ती मिळवून दिली. पण या संशोधनामुळे उद्ध्वस्त झालेले मानवी जीवन नोबेलला अस्वस्थ करून गेले. म्हणूनच आपल्या संपत्तीचा विनियोग करण्यासाठी त्यांनी अनेक शास्त्र व शांतता या क्षेत्रात चांगली भरीव कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी नोबेल पारितोषिक सुरू केले.
नोबेलच्या मृत्यूनंतर 1901 सालापासून हे पारितोषिक दिले जाते. 1968 सालापासून अर्थशास्त्राचा सुद्धा या पारितोषिकात अंतर्भाव केला गेला. 1937 ते 1948 या काळात एकूण 5 वेळा महात्मा गांधीचे नाव यासाठी सुचवले होते, पण ते त्यांना मिळाले नाही. 1948 साली त्यांच्या हत्येच्या वर्षी हे पारितोषिक कोणालाच न देऊन गांधीजींना एक प्रकारे आदरांजलीच वाहिली होती. या पारितोषिकात सुवर्णपदक, मानपत्र, सन्माननीय स्वीडिश नागरिकत्व व 10 लाख युरोचे रोख अनुदान याचा समावेश असतो. नोबेल पारितोषिक वितरण झाल्यावर सन्माननीय विजेत्यांना सिटी हॉलच्या ब्ल्यू हॉलमध्ये समारंभपूर्वक मेजवानी दिली जाते. सिटी हॉल नंतर एक वेगळ्या प्रकारची केबल कार पाहण्यास गेलो. एक मोठासा असा ग्लोब गोलाकार होता व त्याला वर जाण्यासाठी केबल कार केबिन होती. केबिनमध्ये एका वेळी 10 जण राहू शकतात. उंचीवर केबल कार गेली की वरून स्टॉकहोमचे विहंगम दृश्य दिसते. त्याचेही भरपूर फोटो काढले. यानंतर रॉयल पॅलेस बघायला गेलो. हे स्वीडनच्या राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान आहे. या वास्तूच्या शेजारीच स्वीडनची संसद आहे. आज स्टॉकहोममधल्या द वायनरी हॉटेलमध्ये होता. राहण्याचे हॉटेल व जेवण्याचे हॉटेल ही वेगवेगळी असल्यामुळे व एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर असल्यामुळे साधारण संध्याकाळी 7 वाजताच जेवण उरकून घ्यावे लागत असे. बहुतेकदा संध्याकाळचे जेवण करूनच मुक्कामाच्या हॉटेलवर जावे लागत असे. संध्याकाळला रात्र म्हणायचे की रात्रीला संध्याकाळ म्हणायचे असा बहुधा संभ्रम असायचा, कारण रात्री 11-11:15 पर्यंत चांगलाच उजेड असायचा. अशा संभ्रमावस्थेतच रोज रात्रीची झोप व दुसऱ्या दिवसाची सुरुवात होत असे. उद्या कोपनहेगनसाठी निघायचे होते. आज दिवस चौथा, दिनांक 18 जून 2018. नेहमीप्रमाणे कालचे हॉटेल सोडून सर्व बॅगा बसमध्ये लोड करून सर्वजण वेळेवरच हजर झाले. आजचा प्रवास स्टॉकहोम ते कोपनहेगन असा 650 किलोमीटरचा होता. प्रवास खूप लांबचा होता, त्यामुळे वेळेवर निघणे क्रमप्राप्तच होते. प्रवास लांबचा असल्यामुळे आजचे दुपारचे जेवण नेहमीप्रमाणे इंडियन रेस्टॉरंटमध्ये नव्हते, पण त्याऐवजी पॅक लंचची व्यवस्था केली होती. आजचा सबंध दिवस प्रवासाचाच असल्यामुळे वेगळी सिटी टूर वगैरे काही नव्हते, परंतु या प्रवासात बाहेरचे सृष्टी सौंदर्यच एवढे होते की ते सिटी टूरपेक्षाही कितीतरी पटीने अधिक सुंदर होते. बसमधून कितीही वेळ बाहेर बघितले तरी डोळ्याचे पारणे फिटत नव्हते. निसर्गाने जी सौंदर्याची उधळण केली होती ना, त्याला तोड नव्हती. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय, त्याची थोडीशी चुणूक येथे बघायला मिळाली. बसमधल्या प्रवासाबरोबर कित्येक किलोमीटर आपल्याबरोबर समुद्राचेच संथ पाणी, उंचच उंच डोंगर, डोंगराच्या पार्श्वभूमीवर निळ्याभोर आकाशात वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे ढग यांची कायम साथ होती. दुपारी 1-2च्या सुमारास चांगल्या निसर्गरम्य अशा ठिकाणी जेवणासाठीची जागा निवडली होती. जेवणानंतर पुन्हा बसचा प्रवास सुरू झाला. संध्याकाळी 5:30च्या सुमारास बस ओरेसुंड ब्रिज ॲट माल्मो वरून जात होती. स्वीडनला डेन्मार्कशी जोडणारा हा ब्रिज माल्मो शहरातच आहे. माल्मो हे स्वीडनमधील 3ऱ्या क्रमांकाचे शहर स्कॅनिनेव्हिया प्रांतात येते. हा पूल 1995 साली बांधायला घेतला व 2000 साली तो वापरण्यासाठी खुला केला. स्वीडिश इंजिनियरने हा प्रोजेक्ट बनवला व त्याला अमेझिंग मेगा स्ट्रक्चरचे रिवॉर्ड देखील मिळाले आहे. हा ब्रिज समुद्रावर असून डबल डेकर, पाण्यावर व पाण्याखाली बांधलेला असा अनोखा पूल आहे. वरून 4 पदरी रस्ता व समुद्रात एक कृत्रिम बेट तयार करून खालून 2 रेल्वे ट्रॅक आहेत. तो समुद्राखालून जातो व पलीकडे कोपनहेगनला मिळतो. या पुलाच्या स्तंभापैकी सर्वात उंच स्तंभाची उंची 669 फूट असून त्याची लांबी 25,735 फूट आहे. यापैकी निम्मा भाग पाण्यावर असून डेन्मार्ककडील 13,287 फुटाचा भाग हा पाण्याखाली टनेलमध्ये येतो. ब्रिजवरचा प्रवासाचा आनंद घेऊन आमची बस कोपनहेगनच्या दिशेने जायला लागली. आजचे ठिकाण होते टिवोली गार्डन. टिवोली गार्डन म्हणजे कोपनहेगनमधील सर्वात जुनी मनोरंजनाची नगरी. जेव्हा लोक मनोरंजनात मग्न असतात तेव्हा ते राजकारण विसरतात, असा सल्ला देऊन कस्टॅन्सन याने राजा ख्रिस्टियन 8वा याच्याकडून 15 एकर जमीन मिळवली व ही नगरी वसविली. संध्याकाळचे जेवण उरकून आजचा मुक्काम कोपनहेगनमधल्या हॉटेल जेंटॉफ्टे येथे होता. सबंध दिवसाच्या डोळ्याचे पारणे फेडणारा व डोळ्यांना सुखद आनंद देणारा आजचा प्रवास संपला होता. उद्या ऑस्लोसाठी रवाना व्हायचे होते. आज दिवस 5वा, दिनांक 19 जून 2018.
नेहमीप्रमाणे नाश्ता आटोपून बॅगा बसमध्ये लोड करून आज कोपनहेगनची सिटी टूर करण्यास बसचा प्रवास सुरू. कोपनहेगन ही डेन्मार्कची राजधानी असून युरोप खंडाची मुख्य भूमी व स्कॅन्डिनेव्हिया यांना जोडणारा दुवा आहे. डेन्मार्कमधल्या झियालँड बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर हे शहर वसलेले आहे व येथे स्थलांतरित लोकांचे प्रमाण खूपच आहे. जगातल्या निवासासाठी उत्तम मानलेल्या शहरांमध्ये याचा समावेश होत असला तरी येथील राहणे फारच खर्चिक आहे. आजचे पहिले ठिकाण होते ख्रिस्तियनबर्ग पॅलेस. हा राजवाडा म्हणजे डेन्मार्कचे राजकीय सत्ता केंद्र आहे. या राजवाड्यातून राजकीय, संसदीय आणि न्यायविषयक बाबींची सूत्रे हलवली जातात. 1738 ते 1745 या काळात येथे पहिला ख्रिस्तियनबर्ग पॅलेस उभारला गेला व 1794 आणि 1884 साली 2 वेळा तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आता या राजवाड्यात पार्लमेंट, पंतप्रधानांचे कार्यालय, राणीचे ग्रंथालय, रॉयल रिसेप्शन रूम व ऑडियन्स चेंबर अशी दालने आहेत. नंतर मर्मेडचा पाण्यातला पुतळा बघायला गेलो. डॅनिश लेखक हॅन्स ख्रिश्चन अँडरसन यांच्या कल्पनेतून 1837 साली जन्माला आलेली ही एक परिकथा आहे. कोपनहेगनच्या सिटी टूर नंतर आमचे आजचे प्रयाण ऑस्लोकडे होते, पण तेही क्रूजनेच. या प्रवासातील हा दुसरा क्रूजचा प्रवास होता. यावेळचे क्रूजचे नाव DFDS असे होते. पहिल्या क्रूजच्या प्रवासानंतर आता आम्ही या प्रवासाला थोडेसे सरावलो होतो, तरीसुद्धा थोडीशी उत्सुकता होतीच. दुपारी 3च्या दरम्यान आम्ही समुद्रकिनारी पोहोचलो. 4:30 वाजण्याच्या सुमारास आमची क्रूज ऑस्लोसाठी प्रयाण करणार होती. चेक इनचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर आमची केबिनची अलॉटमेंट ही पार पडली. आज आमचा मुक्काम 6व्या मजल्यावर होता. ही क्रूजसुद्धा 11 मजल्याची होती. केबिनमध्ये आमच्या बॅगा स्थानापन्न झाल्यावर आमचा मोर्चा 11व्या मजल्यावर पुन्हा तो समुद्राचा नजारा अनुभवण्यासाठी निघाला. क्रूज बरोबर वेळेवर सुटली. भरपूर फोटोग्राफी केल्यावर व थोड्या गप्पा व भटकंती केल्यावर समुद्रावरून येणारा थंड वारा लक्षात घेता जास्त वेळ राहण्याचे धाडस करवत नव्हते. पुन्हा टाइमपाससाठी शॉपिंगच्या मजल्यावर गेलो व जेवणाच्या वेळेवर जेवण पोटात ढकलण्यासाठी डायनिंग हॉलमध्ये. वर म्हटल्याप्रमाणे व्हेजवाल्यांसाठी पदार्थांचे फारच कमी पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे शोधून काहीतरी मिळाले तर बघणे हाच उद्योग असायचा. खाण्यापेक्षा खाण्याचे जिन्नस शोधण्यातच बराच वेळ जायचा. या वेळेला जेवणापूर्वी ड्रिंकचा पर्याय देखील उपलब्ध होता. आता दुसरा काहीच उद्योग नसल्यामुळे झोपणे एवढं एकच काम शिल्लक होते. उद्या सकाळी ऑस्लोला पोहोचायचे होते. आता झोप कशी लागेल याच्या विवंचनेत सर्वजण होते. या अगोदरचा क्रूजवरचा झोपण्याचा अनुभव बरा होता, पण आजची क्रूज परवाच्या तुलनेने बरीच हलत होती. रात्री 12 नंतर क्रूज जरा जास्तच हलायला लागली व नंतर मात्र जास्तच हलायला लागली. झोपल्यावर ते जास्तच जाणवत होतं. सकाळी उठल्यावर प्रत्येकाजवळ हाच चर्चेचा विषय होता. प्रत्येकालाच टायटॅनिकची आठवण झाली होती. कदाचित समुद्र जास्तच खवळलेला असावा. पहाटे 6 नंतर क्रूज एकदम शांत झाली. तेव्हा कुठे सर्वांच्या जीवान जीव आला. आज दिवस 6वा, दिनांक 20 जून 2018. सकाळी उठल्यावर क्रूज हलण्यावर गप्पा झाल्या व सकाळी वरच्या डेकवर जाऊन थोडी फोटोग्राफीही झाली, कारण यानंतरच्या प्रवासात पुन्हा क्रूज नव्हती. सकाळी नाश्ता करूनच क्रूजवरून निघायचे होते. नाश्त्याच्या वेळीसुद्धा नेहमीचेच प्रश्न. त्या सगळ्यांवर मात करून नाश्ता उरकून घेतला. क्रूजच्या बाहेर पडायला 11 वाजून गेले होते. बाहेर पडल्यावर सुद्धा फोटोग्राफी सेशन चालूच होते. आज ऑस्लोची सिटी टूर होती. नॉर्वेची राजधानी ऑस्लो हे सर्वात मोठे शहर आहे. ऑस्लोचे सृष्टी सौंदर्य वाखाणण्यासारखेच आहे. ऑस्लो फियॉर्डच्या दोन्ही काठावर हे शहर वसलेले आहे. सुमारे 8.5 लाखाच्या वस्तीच्या शहरात साधारण 22% जनता स्थलांतरित आहे. तिन्ही बाजूनी हे शहर हिरव्यागार टेकड्यांनी घेरलेले आहे. आणि पाण्याचे म्हणाल तर सगळे मिळून 343 तलाव ऑस्लोमध्ये आहेत. सागरी व्यवसाय इथला प्रमुख असून ऑस्लो हे सर्वात मोठे मालवाहतूक करणारे बंदर मानले जाते. या बंदरात वर्षात 6000 जहाजे थांबतात. सेंट्रल ऑस्लोमध्ये असलेले ऑपेरा हाऊस लांबूनच बघता येते. 2008 साली हे खुले झाले व त्यात 1400 माणसांची बसण्याची व्यवस्था आहे. त्यानंतरचे ठिकाण होते कॉन टिकी म्युझियम. ही मोहीम म्हणजे थॉर हेयरडॉल या लेखकाने 1947 साली दक्षिण अमेरिका ते पॉलिनेशियन बेटापर्यंत कॉन टिकी या बोटीने केलेला प्रवास. ही मोहीम 28 एप्रिल 1947 साली सुरू होऊन 101 दिवसांनी 6900 किलोमीटर प्रवास करून 7 ऑगस्ट 1947ला संपली. यावर बनवलेली एक फिल्म बघून आम्ही बाहेर पडलो. नंतरचे ठिकाण होते विजिलँड पार्क. ऑस्लो शहरातील हे एक वैशिष्ट्यपूर्ण असे ठिकाण असून एक प्रसिद्ध असा पार्क मानला जातो. गुस्ताव विजिलँड या शिल्पकाराच्याच नावाने हा पार्क ओळखला जातो व या शिल्पकाराच्या असंख्य शिल्पांनीच हा पार्क सजलेला आहे. मानवी शरीराच्या अवस्था हेच या पार्कचे मध्यवर्ती सूत्र आहे.
या शिल्पकाराने 1926 ते 1942 या काळात या कलाकृती काही दगडात तर काही संगमरवरात बनवलेल्या आहेत. सुमारे 200 शिल्पांनी नटलेल्या या पार्कमध्ये दी मॉनोलिथ हे 50 फूट उंच असलेले हे शिल्प लक्ष वेधून घेतं. येथेही भरपूर फोटो काढून आम्ही पार्कच्या बाहेर पडलो. यावेळी हवेत चांगलाच गारवा होता. यानंतर नॉर्वेच्या राजघराण्याचे निवासस्थान असलेला रॉयल पॅलेस बघितला. नॉर्वे आणि स्वीडन यांचे संयुक्त राष्ट्र असताना 19व्या शतकाच्या पूर्वार्धात हा बांधला गेला, पण तो पूर्ण व्हायच्या आतच राजाचा मृत्यू झाला. यानंतर होल्मेनकोल्लेन स्की जंप बघायला गेलो. पारंपरिक स्की जंपचे हे सर्वात जुने ठिकाण. 1892 साली पहिल्या स्पर्धेच्या वेळी 10,000 प्रेक्षक होते व 21.5 मीटर लांब उडी मारणारा खेळाडू विजेता ठरला होता. आता तिथे 70,000 प्रेक्षक बसू शकतात. येथेही फोटो काढून आमचा बसमधून ऑस्लोमधील प्रवास हॉटेल थॉर्न वेट्रेच्या दिशेने चालू झाला. तेथे जाण्यासाठी बस बोटीत घालून, परंतु काही बसच्या पेपरचे चेकिंग व्हायचे होते, म्हणून आमचा जवळजवळ 2 तास खोळंबा झाला व 2 तासांनी आमच्या बसचा प्रवास हॉटेलच्या दिशेने पुन्हा सुरू झाला. हॉटेलच्या परिसरात गेल्यावर मात्र तेथले सृष्टी सौंदर्य बघून तर दिल खुश झाले. सबंध दिवसाच्या प्रवासानंतर आता विश्रांतीची आवश्यकता होतीच. आज दिवस 7वा, दिनांक 21 जून 2018. हॉटेल थॉर्न वेट्रेचा परिसर फारच सुंदर होता. रूमच्या खिडकीतून दिसणारा नजारा तर अवर्णनीय होता. हलकासा पाऊस रिमझिम होता व सोबत गार वाराही. खिडकीतूनच टिपलेली ही काही छायाचित्रे. प्रवासात हे असे नेहमीच होते, जिथे आपल्याला राहावेसे वाटते तिथे राहता येत नाही. या बाबतीत देखील हेच होणार होते, कारण आज सकाळीच लवकर निघायचे होते, कारण आजचा दिवस ही संपूर्ण प्रवासातच होता आणि प्रवाससुद्धा वेगवेगळ्या साधनांनी, म्हणजे बस, ट्रेन व क्रूज असा 3 प्रकारांनी होता. त्यामुळे वेगवेगळे साईट सीइंग असे नव्हते, पण बसमधून, ट्रेनमधून व क्रूजमधून जाताना जी निसर्गाची उधळण होती त्यांनीच डोळ्याचे पारणे फिटणार होते. आजचा प्रवास ऑस्लो ते जेलो 225 किलोमीटर असा होता. आजच्या सबंध दिवसाच्या प्रवासामुळे आजही पॅक लंच घेतले होते. या बस प्रवासानंतर जेलो टू मायडल व मायडल टू फ्लॅम असा 2 टप्प्यात ट्रेनचा प्रवास होता. या ट्रेनच्या प्रवासादरम्यान जे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळाले ते अवर्णनीय होते. हातातला कॅमेरा बंदच करावासा वाटत नव्हता. उंच डोंगर, खोल दर्या, डोंगरावर पडलेला बर्फ, डोंगरावरून पडणारे कोसळणारे धबधबे, मध्येच वसलेली टुमदार घरे, हलकासा पाऊस, मध्येच वाहणारा पाण्याचा प्रवाह व हिरव्यागार झाडांनी नटलेला आजूबाजूचा मनमोहक व चित्तवेधक परिसर आणि फेसळणाऱ्या धबधब्यांनी व्यापलेला हा प्रदेश म्हणजे निव्वळ निसर्ग सौंदर्याची उधळण. नजर तर या दृश्यावरून हटतच नव्हती. मायर्डाल टू फ्लॉम या दरम्यान चालणाऱ्या रेल्वेला अल्पाईन रेल्वे म्हणतात. अतिशय तीव्र उतारावरून धावणाऱ्या जगभरातील मोजक्या रेल्वे सेवांमध्ये फ्लॉम रेल्वेचा समावेश होतो. या 20 किलोमीटर मार्गाच्या रेल्वे मार्गावर 20 बोगदे आहेत. त्यातले फक्त 2 बोगद्यांचे काम यंत्राने केले असून बाकीचे सर्व मजुरांनी हाताने खोदले आहेत. या प्रवासादरम्यानच आम्ही लंच उडकून घेतले. या ट्रेनच्या प्रवासानंतर आता क्रूजचा प्रवास होता, तो गुडावँगेन फ्यॉर्ड क्रूजने. या क्रूजच्या प्रवासानंतर बसचा पुन्हा 100 किलोमीटरचा प्रवास होता, तो लायकँगर येथील हॉटेल सोग्ने फ्यॉर्ड या हॉटेलपर्यंत. आजच्या सबंध दिवसाच्या प्रवासानंतर विश्रांतीची फारच गरज होती. आज दिवस 8वा, 22 जून 2018. आज सकाळी नेहमीप्रमाणे हे हॉटेल सोडायचे होते, त्यामुळे निसर्गाने नटलेल्या या परिसराचे फोटो काढण्याचा मोह आवरता येणं शक्यच नव्हता. हॉटेल बाहेरचा परिसर व हॉटेलची आतील रचना दोन्हीही छान असल्यामुळे भरपूर फोटो घेता आले. हॉटेलमध्ये एक पियानो होता, त्यावर गंमत म्हणून सर्वांनी पियानोवर गाणं म्हणून नाचण्याचा देखील आनंद घेतला. आजचा आमचा प्रवास बर्गेन सिटीच्या दिशेने होता व त्यानंतर बर्गेनची सिटी टूर होते. आमचा नाश्ता झाल्यावर आमची बस बर्गेनच्या प्रवासासाठी निघाली. नेहमीप्रमाणे रस्ता व आजूबाजूचा परिसर फारच छान होता. बर्गेन हे शहर नॉर्वेच्या पश्चिम किनाऱ्यावर 7 टेकड्यांच्या मध्ये वसलेले असून नॉर्वेतील 2ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या सुंदर फ्यॉर्ड नॉर्वेच्या पश्चिम किनाऱ्यावर आहेत, म्हणून संपूर्ण नॉर्वेत क्रूज शिप्सची सर्वात जास्त वर्दळ बर्गेन बंदरात होते. बर्गेन हे शहर इथल्या भरपूर पडणाऱ्या पावसामुळे सिटी ऑफ रेन म्हणूनही ओळखले जाते. फोटो काढता येतील अशा बऱ्याच ठिकाणी भरपूर फोटो काढले. बर्गेन सिटी टूरमध्ये एका ट्रॅम राईडचा देखील
देखील अनुभव घेता आला. पण ही ट्रॅम नेहमीसारखी नसून अनोखी होती. अर्थात अशा प्रकारच्या ट्रॅम राईडचा अनुभव आम्ही युरोपच्या टूरमध्येही घेतला होता. माउंट फ्लॉयन टेकडीवर जाण्यासाठी ही केबल कार आहे व तशी कार स्कॅन्डिनेव्हियात दुसऱ्या ठिकाणी नाही. 15 जानेवारी 1918 साली या केबल कारच्या प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाली. ही केबल कार समुद्रसपाटीपासून 320 मीटर उंचीवर घेऊन जाते व तेथून आपल्याला संपूर्ण बर्गेन शहराचे विहंगम दृश्य अनुभवता येते. वर गेल्यावर बरेच व्ह्यू पॉइंट आहेत. तेथून दिसणारा बर्गेन शहराचा देखावा अवर्णनीय आहे. या देखाव्याचे फोटो काढता काढता येथे कॉफीचाही स्वाद घेता आला. फोटो काढून व कॉफीचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा त्या ट्रॅमचा परतीचा प्रवास सुरू होऊन आम्ही खाली आलो. आमची बस आता नॉर्वेतल्या बर्गेन शहरातल्या हॉटेल स्कॅन्डिक फ्लेसलँडकडे निघाली होती. आजचा मुक्काम या हॉटेलवर होता. नेहमीप्रमाणे पोहोचण्यापूर्वी जेवण व मग मुक्कामाच्या हॉटेलवर. वास्तव्याची सर्वच हॉटेल अतिशय सुंदर होती. फक्त दुःख एवढंच होतं की येथे फक्त झोपण्यापुरतंच वास्तव्य असे. आज दिवस 9वा, दिनांक 23 जून 2018. आजचा प्रवासाचा शेवटचा टप्पा होता. सकाळी उठल्यावरच हॉटेल व हॉटेल भोवतालचा परिसर नीट बघता येत असे, कारण मुक्काम असलेल्या हॉटेलला पोहोचायला मुळी रात्र होत असे व सबंध दिवसाच्या प्रवासाची दगदगही झालेली असे. असेच या प्रवासातले हे शेवटचे सुंदर असलेले हे हॉटेल. बाहेरचा परिसर बघितल्यावर फोटो काढण्याचा मोह आवडता येत नाही. आज बर्गेन ते ऑस्लो हा जवळजवळ 500 किलोमीटरचा प्रवास होता. प्रवासादरम्यान आजूबाजूचा परिसर हा मनमोहक व सिनिक होता. हे आता वेगळं सांगायची गरज नाही. प्रवासाला आमचा असल्यामुळे पॅक लंचची व्यवस्था केली होती. अतिशय रम्य अशा ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली होती. बसमधून फोटोग्राफी चालूच होती. बसमधून व काही वेळा बसमधून उतरून टिपलेली ही काही छायाचित्रे. या सर्व दृश्यांमुळे प्रवास कितीही लांबचा असला तरी तो जाणवत मात्र नसे. प्रसन्न अशा हवेमुळे थकवाही कुठच्या कुठे पळून जाई. आमचे ऑस्लोहून उद्या म्हणजे 24 तारखेला सकाळी 6:20 विमान होते व प्रवास पॅरिसपर्यंत होता व पुढे पॅरिस ते मुंबई असा प्रवास होता. आजचा मुक्काम हॉटेल ऑस्लो फ्यॉर्ड येथे होता. जेवण करूनच या हॉटेलवर मुक्कामास पोहोचलो. आज रात्रीचे सर्व बॅगा पॅक करून टाकल्या होत्या, कारण उद्या पहाटे 3:30ला हॉटेलवरून ऑस्लो विमानतळाकडे निघायचे होते. आज दिवस 10वा, दिनांक 24 जून 2018. पहाटे 3:30लाच आम्ही 9 जण हॉटेलच्या खाली बॅगा घेऊन तयार होतो. सोबत नाश्ताही पॅक करून दिला होता. श्री सुनील तारकर यांनी बसची सोय अगोदरच करून ठेवली होती व बस ही तयार होती. आमच्याबरोबर येताना वेगळे आलेले श्री माधव कुंटे जाताना देखील आमच्याबरोबर नव्हतेच. त्यांचे फ्लाईट उशिरा म्हणजे 9च्या दरम्यान होते. त्यामुळे आमच्या 9 जणांसाठी वेगळी बस होती. आमच्याबरोबर असलेला दुसरा 10 जणांचा ग्रुप पुढे नॉर्वेला अल्टा येथे जाणार होता व सुनील तारकरही त्यांच्याबरोबर पुढे जाणार होता. आम्ही तासाभराने ऑस्लो विमानतळावर पोहोचलो. तेथे चेक इनची व्यवस्था विमानतळावर ठेवलेल्या किऑस्कवरून आपली आपण करायची होती. हा प्रकार नवीन असल्यामुळे चेक इन व बॅगेज लोड करायला वेळ लागला. विमान वेळेवर सुटले व वेळेवर म्हणजे 9च्या दरम्यान पोहोचले. डोमेस्टिक एअरलाईन असल्यामुळे विमानाच्या सीट्स आरामदायक होत्या. पॅरिस ते मुंबईच्या विमानाची वेळ 11:40 होती. त्यामुळे मध्ये भरपूर वेळ होता. पण विमान सुटण्याच्या जागी पोहोचायला अंतरामुळे बराच वेळ लागला, पण वेळेत पोहोचता आले. विमानाची वाट पाहतच होतो, एवढ्यात फ्लाईट रद्द झाल्याची सूचना झाली. प्रवासाच्या अंतिम टप्प्यातच काना मिळालेल्या या सूचनेमुळे सगळेच विवंचनेत पडले. विमान एअर फ्रान्सचे असल्यामुळे सर्व प्रवाशांची जबाबदारी त्यांचीच होती. त्यांचाही एक स्टाफ मेंबर सुरुवातीला आमच्याबरोबर होताच. दुर्दैवाने त्या दिवशी मुंबईसाठी एकही थेट फ्लाईट नव्हते. सर्वच प्रवाशांची एकच झुंबड त्या स्टाफ मेंबर भोवती होती. जमेची बाजू एकच होती, ती म्हणजे मोठ्या बॅगा आमच्याबरोबर नव्हत्या. त्यामुळे त्या स्टाफ मेंबरबरोबर फिरणं सोयीचं झालं होतं. नोकरीच्या निमित्ताने येथे वास्तव्यास असलेली बरीच तरुण मराठी मुलेही त्या फ्लाईटमध्ये होती. परदेशी अशी आपली माणसे भेटल्यावर आपसुकच एक जवळीक निर्माण होते. बऱ्याच जणांशी बोलल्यानंतर जर डायरेक्ट फ्लाईट नसेल तर आपण पॅरिसला हॉटेलमध्ये राहण्याचा पर्याय स्वीकारून दुसऱ्या दिवसाचे डायरेक्ट फ्लाईटचे बुकिंग करण्यास सांगणे या निष्कर्षाप्रत आम्ही आलो व तसे काउंटरवर सांगून टाकले. पण या सर्व गडबडीत काउंटरवर एकही माणूस उपलब्ध नव्हता. अशी परिस्थिती बराच वेळ होती. त्यामुळे उगाचच चिडचिड होत होती. या सर्व प्रकारात आमचे 2-3 तास नाहक खर्च पडले. शेवटी आमच्या सर्वांचे दुसऱ्या दिवसाचे म्हणजे 25 जूनचे जेट एअरवेजचे बुकिंग झाले व त्या दिवसाची सोय हॉटेल इबिसमध्ये केली. सोबत आजच्या जेवणाची माणशी 15 युरोचे कुपन, रात्री हॉटेलवर जेवणाची सोय व दुसऱ्या दिवसाची सकाळच्या नाश्त्याची 15 युरोचे कुपन अशी सर्व व्यवस्था केली होती. विमानतळापासून हॉटेलवर जाण्यासाठी बसची सोय होतीच व तशीच सोय दुसऱ्या दिवशी हॉटेलपासून विमानतळावर येण्यासाठी होती. ज्यावेळी हॉटेलवर येऊन बॅगा टाकल्या तेव्हा कुठे जीवाला स्वस्थता लाभली.
आता एकदा स्थिरस्थावर झाल्यावर आजचा पॅरिसचा हॉटेलचा मुक्काम एन्जॉय करायचे ठरले. खऱ्या अर्थाने ॲन इव्हिनिंग इन पॅरिस साजरा करण्याची संधी सर्वांनाच मिळाली होती. पॅरिसला आल्यावर आयफेल टावर बघण्याची संधी ज्यांनी ज्यांनी तो बघितला नाही त्यांनी ती घेण्याचे ठरवले. मी, छाया, विजय व गीता पटवर्धन या आमच्या चौघांचा आमच्या पहिल्या युरोप ट्रिपच्या वेळी दिवसा उजेडी व रात्री 12 वाजतासुद्धा लाईटच्या रोषणाईने सजलेला आयफेल टावर पाहिला होता. त्यामुळे आम्ही चौघं वगळता हेमंत व अंजू दाते व अनिता यांनी श्री व सौ महाजन यांच्यासोबत आयफेल टावर बघण्याचे निश्चित केले व मानशी $90 याप्रमाणे गाडी बुक केली व आयफेल टावर बघण्याची मजाही घेतली. आज दिवस 11वा, दिनांक 25 जून 2018. सकाळीच लवकर आटोपून आम्ही 8 वाजताच हॉटेल सोडले व बसने विमानतळ गाठले. विमान सकाळी 11:30 वाजता होते. कालपासून चाललेल्या धावपळीनंतर आजचा प्रवास नीट व सुखरूप होऊ दे असे सर्वांनाच मनोमन वाटत होते. वेळेवर विमान सुटले व दुसऱ्या दिवशी रात्री 12:30च्या सुमारास मुंबई विमानतळावर उतरले. बाहेर येईपर्यंत आम्हाला 1:30 वाजला होता, पण अजूनही अडथळ्याची मालिका संपली नव्हती. बॅगा घेताना लक्षात आले की आमच्यापैकी छायाची 1, दात्यांच्या 2 व महाजनांचीही 1 अशा बॅगा आल्याच नाहीत. लगेचच बॅगेज काउंटरवर त्याची रीतसर तक्रार करून त्याची पावती घेतली. नंतर यथावकाश 2 दिवसांनी त्यांच्या बॅगा त्यांच्या घरी पोचत्या झाल्या. तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला व या सहलीचा शेवटचा अध्याय संपला. काही वेळा वाईटातून चांगले होते, तसे काहीसे घडले होते. फ्लाईट रद्द झाल्यामुळे एकही पैसा खर्च न होता सर्वांना पॅरिसमध्ये राहता आले व सहलीमध्ये असा क्वचितच येणाराही अनुभव गाठीशी जमावता आला. शेवटी अनुभवातूनच तर शिकायचे असते. हेमंत गाडगीळ. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले असतील, लेखनशैली आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय किंवा मत नोंदवा. म्हणजे हे प्रवास वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण चॅनल सबस्क्राईब करायची, म्हणजे पुढील प्रवास वर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कोणाला माझे प्रवास वर्णन वाचायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करूनही वाचू शकता.